गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आता वेळ झालेली आहे देवगड फिरायची. येस, तर या वेळेला ना आम्ही देवगडातील जी फेमस मंदिरं आहेत ती सगळी आम्ही कव्हर करणार आहोत. आणि सुरुवात होणार आहे इथेच मिठबावमधल्या गजबादेवी या मंदिरापासून, आणि त्याच्यानंतर मग कुणकेश्वर, दिरबादेवी, पोखरबाव, आणि त्या व्यतिरिक्त जर आम्हाला आणखीन काही मंदिरं बघायला मिळाली तर तेही आम्ही बघणार आहोत. येस, आता जाऊया आपण सगळ्यात पहिलं गजबादेवी मंदिर. प्लॅनिंगप्रमाणे सुरुवात गजबादेवी मंदिरपासूनच करायची होती, पण आमच्याबरोबर जे कुणाल दादा होते त्यांचे आमच्यासाठी जरा वेगळेच प्लॅन्स होते. सर्वप्रथम आम्ही गेलो ते मिठबावच्या MTDC रिसॉर्ट्स बघायला. तर हे आहे मिठबावचं MTDCचं रिसॉर्ट. ते आम्हाला तिकडे घेऊन आलेले आहेत. हा त्याचा मेन एंट्रन्स आहे आणि इकडनंच रस्ता जायचो पुढे गजबादेवीकडे. आम्ही इकडनंच पुढे गजबादेवी मंदिराकडे जाणार आहोत. आणि इकडे कुणाल दादा आहेत, त्यांनी आम्हाला त्यांची गाडी घेऊन आले, तर ते आता आम्हाला फिरवणार आहेत. तर हे सगळे MTDC रिसॉर्ट्स जे आहेत मिठबावचे, त्याचा परिसर आहे. तर इथे समोर जी आहे ती मेन बिल्डिंग आहे, जिकडे सगळे त्यांचे बँकवेट्स रूम्स, पार्टी हॉल्स वगैरे सगळं आहे. आणि हा सगळा आसपासचा परिसर आहे. हा बघा, खूप छान आहे ना. पण अनफॉर्च्युनेटली हे अजून ओपन नाही झालं आहे पब्लिकसाठी. हा ना, खूप छान असा मिठबावचा एक MTDCचा प्रोजेक्ट झाला असता. अनफॉर्च्युनेटली हा प्रोजेक्ट फॉर सम रिझन्स रखडलेला आहे. रिझन्स बेस्ट नोन टू देम. बट या परिसरातून खालती मिठबावचा आणि तांबलडेचा जो समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू आहे तो अफलातूनच आहे. तो बघून तर आम्ही एकदम थक्कच झालो होतो. MTDCचे रिसॉर्ट्स बघून झाल्यानंतर कुणाल दादा आम्हाला आणखीन एका ऑफबीट लोकेशनला घेऊन गेले. त्यांच्याबरोबर भटकंती करताना ते त्या जागेची तर व्यवस्थित माहिती देतच होते, पण एकापेक्षा एक अप्रतिम लोकेशन ते आम्हाला दाखवत देखील होते. तर हा आहे श्री गजबा देवीचा मुख्य गाभारा, जिथे येऊन तुम्ही देवीचं दर्शन घेतात. त्याचबरोबर तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकतात आणि इकडच्या पुजाऱ्याकडून गाऱ्हाणं देखील घालून घेऊ शकतात. असंच एक भक्त आमच्यासमोर देवीची मनोभावे ओटी भरत होते. गजबादेवीचं मंदिर समोर मागे दिसतोय तो मिठबाव आणि तांबलडेचा समुद्र किनारा, अथांग अरबी समुद्र. आणि जर तुम्ही भर दुपारी आला असाल तर इकडे छोटे छोटे स्टॉल्ससुद्धा आहेत. चहा, नाश्ता, कोल्ड्रिंक याप्रमाणे तुमची खाण्यापिण्याची सोय होते. तर आम्ही या छोट्याशा ताईकडे कोकम सरबत घेतलं. हे मंदिर आहे आणि इकडे हा सगळा पार्किंग आहे. सध्या तरी तुम्ही त्या गाड्या पार्क करू शकतात, कारण इकडे असंच काही नवीन डेव्हलपमेंट नाही आहे आणि इथे गर्दी पण तशी नाही आहे. गजबादेवीचं मंदिर आणि हा सगळा परिसर. देवीचे दर्शन घेतल्यानंतर इथे येणारे भाविक किंवा पर्यटक या भागात थोड्या वेळ नक्कीच थांबतात. त्याचं कारण म्हणजे इथून दिसणारा हे निसर्ग सौंदर्य. क्या बात है. आम्ही सुद्धा इथे थोड्या वेळ थांबलो होतो. फोटो काढत असताना माझी नजर खालती या माणसाकडे गेली. भर दुपारी सुद्धा तो मच्छीमारी करत होता आणि मग मागे थोडंसं बघितलं तर मला या मच्छीमारांच्या बोटी देखील दिसल्या. तर या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला वाळू देखील दिसते आणि उरलेल्या भागात खडक दिसतात. तर असा हा कॉम्बिनेशन मध्ये असलेला समुद्र किनारा आहे. जसं मी मगाशी म्हणालो, आज थोडासा समुद्र किनारा आहे जिकडे वाळू आहे आणि बघा इथून पुढे सगळे खडकच आहेत. थोडं सावकाशच शूट करते कारण मी निश्चित कडेवर उभारून शूट करतोय. आणि हा गजबादेवी मंदिरचा परिसर सगळा छान आहे, मस्त आहे.
दीपस्तंभ आहे इकडे. देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो ते मिठभावचं आणखीन एक प्रसिद्ध मंदिर पाहण्यासाठी. ते म्हणजे श्री रामेश्वराचं मंदिर. तर हा आहे त्या मंदिराचा परिसर. चला आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करूया. उजव्या हाताला आहे ते रामेश्वराचं मंदिर आहे आणि याच्यात आणखीन काही छोटी छोटी मंदिरं देखील आहे. डाव्या हाताला आहे ते रवळनाथाचं मंदिर आहे आणि इथे गाड्या आतमध्ये येऊन तुम्ही पार्क करू शकतात, पण डिसेंटली पार्किंग करा. दुसऱ्यांची गैरसोय होईल असं काही करू नका. तर हे आहे मिठभावचं प्रसिद्ध आणि ग्रामदैवत असलेलं श्री रामेश्वराचं मंदिर. तर आम्ही या मुख्य मंदिरात आलो होतो. या मंदिरात आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते आणि इकडचं नक्षीकाम बघितल्यानंतर तुमचं मन प्रसन्नच नाही तर थक्क देखील होतं. तर आता वेळ झाली होती आत गाभाऱ्यात जाऊन रामेश्वराचं दर्शन घेण्याची. तर मित्रांनो, हे आहे ते मिठभावचं रामेश्वर मंदिर आणि हे सगळ्यात जे समोर आहे ते मोठं मंदिर आहे रामेश्वराचं. त्याच्या व्यतिरिक्त इथे छोटी छोटी मंदिरं आहेत अजून. आणि या ठिकाणी आहे श्री देव रवळनाथ मंदिर. आता आपण आलेलो आहोत श्री रवळनाथाच्या मंदिरात. इकडे रवळनाथांची मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असं मंदिर आहे हे. मंदिराचा परिसर हे बघा. आणि इकडे कौलारू घर आहे हे बघा, वरती दिसते. कोकणातली मंदिरांची हीच खासियत आहे, असे कौलारू घरात मंदिर उभारलेली आहेत. जवळनं बघूया. तर हे आहे मिठभावमधील एक प्रसिद्ध असं स्वयंभू श्री गोरक्षक गणपती मंदिर. आता गोरक्षक का असं म्हणतात की इकडची गाई गुरं पशुप्राणी यांचं रक्षण करणारा हा गणपती आणि त्यांच्यासाठीच बांधलेलं हे गणपतीचं मंदिर. कुणकेश्वरला जाताना उजव्या बाजूस तुम्हाला हे मंदिर दिसतं. इतर मंदिरांसारखं हे मंदिर नाहीये, त्यामुळे इथे शेड वगैरे टाकून बाहेरनं थोडाफार मंदिरचा देखावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावातील लोक इथे नक्की येतात आणि जर तुम्ही कधी कुणकेश्वरला जात असाल तर या स्वयंभू गोरक्षक मंदिराला नक्की भेट द्या. तर आता फायनली गजबादेवी मंदिर, रामेश्वर मंदिर करून आता आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा कुणकेश्वराच्या मंदिराच्या इथे. यावेळेला परत आपण कुणकेश्वराचं दर्शन घेणार आहोत जसं लास्ट टाईम घेतलं होतं. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत श्री कुणकेश्वराच्या मंदिराच्या इथे. आणि हा सगळा मंदिराचा परिसर. आज रविवार असल्यामुळे भाविकांची गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. रांग लागलेली आहे बऱ्यापैकी. अनेक लोक इथे येऊन फोटोज काढत आहेत. आणि माझ्या मागे दिसतो तो आहे कुणकेश्वराचा समुद्र किनारा. मस्त आहे मंदिर. या साईडनी एंट्रन्स आहे आणि तिकडे त्या बाजूला त्यांचं एक्झिट आहे. दीपस्तंभ आहे. त्याच्या व्यतिरिक्त इकडे अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहे.
इकडे आहे श्री गणपती मंदिर, त्याच्या बाजूला तिकडे आहे श्री नारायण मंदिर. आणि ही जरी मंदिरं छोटी छोटी असली तरी त्यांची ज्या पद्धतीने ते बनवलेले आहेत, ज्या पद्धतीने स्ट्रक्चर केलेले आहेत, ते मोठ्या मंदिरं इतपतच आखीरेखीव आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. आणि इथे आहे श्री मांडलिक मंदिर. जर तुम्ही मिठभाव परिसरातून येत असाल किंवा त्या बाजूने येत असाल तर हा रस्ता येतो, तुम्हाला घेऊन येतो. ॲक्च्युअल एंट्रन्स दुसऱ्या साईडला आहे. वर्षाला विचारूया परत एकदा कुणकेश्वराच्या मंदिरात आल्यावर कसं वाटलं? छान वाटलं, शांत वाटलं. गेल्या वेळेलाच आम्हाला खूप आवडलं होतं म्हणून परत आलो आहे यावेळेला. सो इकडचं मंदिर तर सुंदर आहे, प्लस त्याच्या मागचा जो व्ह्यू आहे तोही खूप छान आहे, तोच अनुभव. गेल्या वेळेला पण आम्ही भर दुपारी चालवतो आणि यावेळेला पण आम्ही भर दुपारी चालत, पण तरी छान वाटतंय. ईश्वराच्या मंदिराविषयी जर तुम्हाला आणखी थोडंफार एक्स्ट्रा काहीतरी ज्ञान हवं असेल तर बघा, पण ह्याच्यासाठी लक फॅक्टर खूप आहे. ओटी असेल तरच तुम्हाला हे अनुभवता येतं. तर आता आम्ही कुणकेश्वराच्या मंदिरात आलो. कुणकेश्वराच्या मंदिराचे इकडे दर्शन घेतलं आणि आता आम्ही खालती आलेलो आहोत. इकडे या साईडला मागे बघू शकता तुम्ही, सगळे फूड स्टॉल्स आहेत किंवा तुम्हाला कोकम सरबत, लिंबू सरबत काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. जर शॉपिंग करायची असेल तर इकडे शॉपिंग करायलाही भरपूर ऑप्शन्स आहेत. हा बघा कुणकेश्वराचा समुद्र किनारा आणि इकडे श्री कुणकेश्वराचं मंदिर दिसतंय. समोरच्या साईडला MTDCचे रिसॉर्ट्स आहेत. कुणकेश्वराच्या आसपासचा परिसर बघून झाल्यावर आता वेळ झाली होती ती देवगडच्या दिशेने जायची. दुपार झाली होती आणि आम्हाला प्रचंड भूक लागली होती. देवगडच्या दिशेने जाताना तुम्हाला हा सुंदर परिसर लागतो आणि इथे असलेलं हे बीच. तर हा भाग आहे मिठमुंबरीचा. देवगडकडे जाण्यासाठी बरेचशी लोक याच रस्त्याचा वापर करतात, कारण इथून दिसणारा निसर्ग सौंदर्य जो आहे तो अप्रतिमच आहे. आणि इथे गाड्या थांबून लोक भरपूर सारे या जागेचे फोटोज पण काढतात. तर कुणकेश्वराच्या मंदिराच्या इथून आम्ही निघालो आणि आता आलेलो आहोत ते मिठमुंबरीच्या समुद्र किनाऱ्यावर. हा पण एक असा अनएक्सप्लोर्ड समुद्र किनारा आहे. म्हणजे यूट्यूबवर आपण बऱ्याच काही गोष्टी बघितलेल्या असतील, याच्याविषयी व्हिडिओज बघितले असतील, रील्स पाहिले असतील, पण अजूनपर्यंत प्रॉपर कमर्शियलाइज नाही झालेलं आहे. त्यामुळे शांत आहे, स्वच्छ आहे. आणि आता आपण जरा या सुरूच्या बनांमधून चालत चालत, हे बघा माझ्या मागे दिसतं आहे, सगळी सुरूची बनं आहेत. छान आहे. आणि आता आपण जाणार आहोत ते इकडनं बघा मागे या साईडला जागे आपल्याला मिठमुंबरीचा बीच. चला. तर आता आपण चालत चालत आलेलो आहोत ते मिठमुंबरीच्या समुद्र किनाऱ्यावर. हा बघा, हा आहे तो मिठमुंबरीचा समुद्र किनारा. समोर दिसता आहेत त्या आहेत देवगडच्या पवनचक्क्या, द फेमस विंडमिल्स ऑफ देवगड. शांत बीच आहे, इथे कोणीच नाही आहे ॲट द मोमेंट. आम्हीच तिघं आहोत आणि समोर एक बुबू पळतोय, बस दॅट्स इट. सुरूची बनं आहेत सगळीकडे बघा ना, पूर्ण तिथपर्यंत रे. छान आहे, शांत परिसर आहे. मिठमुंबरीच्या समुद्र किनाऱ्यावर थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो देवगडच्या दिशेने. तर मित्रांनो, मिठमुंबरी आणि तारमुंबरीला जोडणारा हा पूल आहे. हे दोन वेगवेगळी गावं आहेत. आणि उजव्या बाजूस तुम्हाला जे मंदिराचा कळस दिसतो ते आहे इकडचं प्रसिद्ध विठ्ठलाचं मंदिर. पण यावेळेला देखील आम्हाला त्या मंदिराला भेट द्यायला जमलं नाही.
या बाजूला बघू शकतात ते नदीचं आणि समुद्राचा संगम. तर मित्रांनो, आता परत एकदा आपण आलेलो आहोत हॉटेल निखिलच्या इकडे. पण यावेळेला आम्ही हॉटेल निखिलमध्ये नाही जेवणार आहोत. तर आज आम्ही सगळे देवदर्शन करतोय, त्यामुळे प्युअर व्हेज जेवणार आहोत. आहे हॉटेल निखिल. हा देवगडचा मेन रोड आहे आणि आम्ही जाणार आहोत तिकडे समोरच्या साईडला. तिकडे आहे हॉटेल प्रपंच. तर मग चला आता रोड क्रॉस करूया. मी कॅमेरा बंद करतो. सो आता आपण बसलेलो आहोत हॉटेल प्रपंच. शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे, जे हॉटेल निखिलच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि आपण ऑर्डर दिली आहे अथर्वकरता मिसळ पाव ऑर्डर केलेला आहे. आणि मी आणि ऑर्डर घेणार आहे एक व्हेज मक्खनवाला आणि पोळी आहे, चपाती आहे त्याच्याबरोबर, आणि सोलकढी सांगितलेली आहे आणि पापड सांगितले आहे. आणि ह्यांच्याकडे थाळी पण अवेलेबल आहेत. साधी थाळी, स्पेशल थाळी, श्रीखंड किंवा आंबरसवाली थाळी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी आहे. साऊथ इंडियन आहे, पुरी भाजी आहे, मिसळ पाव आहे, परत पंजाबी पण व्हरायटीच्या भाज्या आहेत. सगळं शुद्ध शाकाहारी आहे. कशी अथर्व मिसळ पाव? आवडलं? खाणार सगळं ना? तर अथर्वची इथे मिसळ आहे, पापड आम्ही चणे आणि मिसळमध्ये बरोबर आहे. व्हेज माखनवाला घेतली ती एकदम मस्त आहे. गरम गरम पोळे माखनवाला. तर आता हे आहे हॉटेल प्रपंच आणि इकडचं सगळं सिटिंग अरेंजमेंट. शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आणि इकडचं जेवण वगैरे खूप मस्तच आहे. इकडे आतल्या साईडला पण तुम्ही बसू शकता. सगळे आरामात जेवत आहेत. आणि हॉटेल प्रपंचचा हा बोर्ड आहे. चला आता गर्दी वाढायला लागलेली आहे. दुपारची वेळ आहे, सगळे जेवत आहेत. सगळ्यांना जेवू द्या आता शांतपणे. आणि तुमच्याकडे 4 व्हीलर वगैरे असेल, 2 व्हीलर असेल तर इकडे पार्किंगची पण सोय आहे. रोड टचच आहे. आणि याच्या ऑपोजिट साईडला आहे निखिल, जे शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी असं आहे. आणि हे आहे हॉटेल प्रपंच, शुद्ध शाकाहारी. आणि खरंच खूप छान आहे. या साईडला त्यांचं किचन आहे आणि इकडे त्यांचा डायन एरिया आहे सगळा. तर आमचं जेवण झालेलं आहे हॉटेल प्रपंचमध्ये. तर अथर्वनी घेतलेला मिसळ पाव आणि मी आणि वर्षानी आम्ही घेतलेली चपाती आणि मिक्स व्हेज. डेझर्ट पण घेतले त्यांनी. आणि इकडे तुम्हाला स्वीट हवा असेल तर लस्सी वगैरे आहे. पण आम्ही आता सध्या कमीच खातोय, कारण आम्हाला परत अजून भटकायचं आहे. आईस्क्रीम पण मिळतं. येस, आईस्क्रीम पण मिळतं का? हां, कोणाने तरी आईस्क्रीम ऑर्डर केली. अच्छा, म्हणजे इथे आईस्क्रीम पण मिळतं, हे मला माहीत नव्हतं. मग चला आता आपण आपली जर्नी परत एकदा सुरू करूया आणि आपल्या दादांना फोन करून बोलून घेऊया.